मित्रांनो नमस्कार. कमी खर्चात माळा तयार करायचा, त्याच्यावरती सामान ठेवण्याचे फायदे, शेतकऱ्यांचे अवजार जास्तीत जास्त दिवस कसे टिकतील, ही सगळी जी माहिती आहे ही आपण गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये पाहिली. तर बघा आता इथं जे नेट पडलेले आहेत ग्रीन कलरमध्ये आहे, सफेद कलरमध्ये आहे, हे जे नेट आहेत हे जी लोखंडाची गव्हाण आहे जी खराब झालेली तिच्यात ठेवलं होतं. तर शेडमध्ये ज्या ठिकाणी ठेवलं होतं ना तिथं थोडीशी अडचण होती, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त उंदरं तयार व्हायचे कारण ते मोकळं पडलेलं होतं. आणि आज जे सामान आवडतं आणि मग ते नेट काढलं त्याच्यामध्ये पण भरपूर उंदराची पिल्लं पळाले. मग ती आता जी मांजर आहे बघा ती खाली ती मांजर ते उंदराची पिल्लं शोधू राहिली. मित्रांनो बघा कुत्रं मांजर हे जे आहेत हे आपण पाळलं पाहिजे, त्याचे खूप सारे फायदे आहेत. मांजराचे खूप फायदे आहेत आणि उंदीर जो आहे तो तुम्हाला दिसणारच नाही. जर आपण मांजर पाळली ना तर तुम्हाला उंदीर दिसणारच नाही. तर हे असेच फायदे आहेत ते आपण पाळले पाहिजेत, त्याच्यामुळं जे प्राणी आहेत ते पाळले पाहिजेत. तर बघा आता हे जे नेट आहेत ते नेट आता आम्ही गोणीमध्ये भरतोय. तो गोणीमध्ये का भरतोय का जे गथुडं बांधलं होतं त्या लोखंडी गावाणीवरती त्या गथुड्यामध्ये सुद्धा उंदरं जाऊन तयार झाले होते, उंदराची पिल्लं तयार झाली. आता या गोणीमध्ये भरल्यावर काय होईल माहिती का, तिचं तोंड बांधेल राहणार आहे, त्यामुळं उंदरं त्याच्यात जाणार नाही. आणि जर कडाने जरी होल केलं गोणीच्या तरी ते लगेच लक्षात येणार आहे होल केल्यावरती, कारण गोणी ही चांगली वापरली, फाटेल नाही वापरली. तर बघा आता ही जी मांजर बघा तिला अजून वाटते याच्यामध्ये उंदीर आहेत म्हणून ती तिथं येऊन बसली आहे. हे खूप हुशार असतात प्राणी. मांजर म्हणली ना खूप हुशार राहते. आम्हाला खूप अनुभव आलेला आहे मांजराचा. ज्यावेळेस आम्ही गावात राहत होतो आणि आमच्या घरात साप आला होता, तर तो साप वेटुळा घालून बसला होता घरामध्ये आणि आम्ही सकाळी सकाळी उठलो, आमचं जेव्हा अंथरून काढलं तर धान्याची जी आपण थप्पी मारतो त्या थप्पीच्या खाली ते वेटुळा घालून बसलेला साप होता ना, तो मांजरीनं पाहिला आणि तसाच साप त्या मांजरीनं तोंडात पकडला, वेटुळा घालेल आणि पळून गेले. आणि 2-4 दिवसांनी ती मांजर आम्हाला घराच्या पाठीमागं मेलेली दिसली होती. मित्रांनो म्हणजे मांजर हा प्राणी पाळण्याचे हा आम्हाला त्यावेळेस खूप मोठा फायदा झाला का आमच्या कोणाच्या जीवावरती ती गोष्ट बेतली नाही. त्यामुळं आत्ता पण आमच्याकडे बघा ही मांजर आहे ही खूप हुशार आहे आणि ही पाळण्याचा आम्हाला खूप फायदा आहे का जेव्हापासून ही मांजर आली ना उंदरं खूप कमी होत चालले. तर मांजर आपण पाळा, आपलं जिथं मळ्याची वस्ती असेल किंवा गावातली असेल शेतातली असेल इथं मांजर पाळल्यावर तुम्हाला त्याचा अनुभव नक्की मिळणार आहे. आता मांजराला वेगवेगळे आहेत. आता एक वेगळी मांजर आपण पाहतो सिटीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बसलेली राहते, ती एक शो सारखी राहते. ती मांजर किती महत्त्वाची हे तर मला नाही सांगता नाही, पण आमच्याकडे जी गावठी मांजर आम्ही म्हणतोय ती खूप उपयोगाची. ही गावठी मांजर तुम्हाला साधं घरात झुरळ जरी दिसलं ना तरी ती ठेवणार नाही, ती पंजानं मारून टाकी. ती तुमच्याकडे साप असू द्या घराच्या आजूबाजूला, बेडका असू द्या, कारण बेडकाला म्हणजे साप येतोय आणि मांजर असली का ह्या ज्या गोष्टी आहेत घराच्या आजूबाजूला उंदीर बेडूक या ज्या गोष्टी आहेत बारीक बारीक किडे साप हे तुम्हाला दिसणारच नाही आहे. का मांजर हुशार आहे, त्या गोष्टी ज्या असतात विषारी त्या येऊन देत नाही. तर बघा आत्ता आमचं जे इथलं जे पसारा आहे तो खूप आवरून झाला आहे आणि आता जे काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत बघा इथं त्या गोणीमध्ये ना हे पोते आहेत. आता हे पोते गावातले आहेत जे आम्ही गणपतीचं माझं वर्कशॉप आहे तिथल्या कामाचे. याच्यावरती ना शाडू माती मळून ते गणपती तयार करायला लागत आहेत. आता ते पोते पण व्यवस्थित ठेवले. आता एक गोणीत ठेवले होते ना पोते त्याच्यामुळे ते चांगले राहिले, ते फाटले नाही तुटले, त्याला उंदीर नाही लागला. त्याचं कारण काय तर ते गोणीत होते, गोणीत एकदम व्यवस्थित होते, सुरक्षित होते. आता तिला परत येणार बांधून आणि ठेवायचे म्हणजे त्यात परत उंदीर होणार नाही. तर आपण आता जे नेट ठेवलं गोणीमध्ये तिलासुद्धा वरून चांगलं व्यवस्थित बांधायचं आहे. अजून एक गोण आहे जे आपल्या ज्या कामाच्या गावात जे आपण काम करतो त्याच्या गोण्या निघात आहे रिकाम्या, त्या गोण्या गोणीमध्ये ठेवले. आता हे जे सामान आहे आपल्या हिशोबाने सगळं अडवायचं सामान म्हणलं जाईल. किंवा गोण्या हे फाटलेलं नेट हे जाळून टाकायचं असं आपल्याला वाटलं असेल, पण तसं नसतं मित्रांनो.
पृथ्वीवरती कोणतंच सामान आहे ना, हे कचरा म्हणून किंवा भंगार म्हणून किंवा आपलं फेकून द्यायचं सामान नाही राहत. त्याचा उपयोग हा केला जातो, तो आपण केला पाहिजे. आता जेव्हा आमचं पुढं काम चालू होणार आहे त्यावेळेस आम्हाला या सगळ्या वस्तू उपयोगात येणार आहे आणि त्या कशा उपयोगात आणणार आपण ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं सगळं जे ड्रिपचं सामान होतं ना, जे आता आपण बघतोय, ह्या जागेवर सगळं ड्रिपचं सामान होतं आणि इथून सगळं सामान आपण दुसरीकडे ठेवलं. बघा इथला सगळा पसारा आम्ही कमी केला आहे आणि तो सगळा पसारा बघा इथं ड्रिपची थप्पी तर मारून ठेवली, एकदम व्यवस्थित ठेवली. बघा इथं रेन पाईप आहे, बारीक ड्रिपचं पाईप आहे, जे नवीन अजून वापरायचे आहेत बंडल, जे वापरलेलं नाही आहे ते पण एकदम व्यवस्थित थप्पी मारून ठेवलेली आहे. म्हणजे त्या कोपऱ्यातला सगळा पसारा मी वरांनी वडिलांनी या साईडला आणून ठेवला आणि त्या साईडला पूर्ण मोकळं झालं आहे. आणि इकडे जे अजून पडलेले आहेत याच्यामध्ये भरपूर अजून वस्तू आहेत ज्या वापरायच्या आहेत किंवा त्या भंगारवाल्याला आपल्याला द्यायच्या आहेत. म्हणजे एकदम टाकून देण्यासारख्या वस्तू काही काही ज्या आपलं संपलेले औषधं आहेत, त्या औषधाच्या बाटल्या आहेत, परत काही खराब बिस्लरीच्या बाटल्या आहेत ज्या वडिलांनी दूधने आणायला वापरल्या पण त्या चेंबून गेलेल्या आहेत. अशा वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला देऊन टाकायच्या आहेत. तर एवढं जे आपण बघतोय एवढं ड्रिपचं सामान आपलं आता चांगलं निघालेलं आहे. आणि मित्रांनो, आपण पाहिले गेले 2-3 व्हिडिओमध्ये हे सगळं काम जे आम्ही केलेलं आहे हे आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. त्यामुळं काम करताना चांगलं झालं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. तर बघा हा सगळा पसारा आता आम्ही काढला आणि किती अजून बाकी आहेत काढायचा तो पण तुम्ही पाहिला आहे. तर मायाचा काय उपयोग केला जातो हे पण आपल्याला माहिती भेटलेली आहे. आणि आता जे नेट आम्ही ठेवलेलं आहे हे नेटचा सुद्धा आपण उपयोग पाहणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये. ते नेट कुठं वापरतोय का वापरतोय बघा. आता इथे जो लसूण आहे या गोण्यांमध्ये लसूण ठेवलेलं आहे. इथला सगळा पसारा आता हे जे सिमेंट आणि खडी आहेत ना, ही शेडचं जेव्हा काम केलं ना तेव्हापासून आहे मित्रांनो. तर इथला पण उपयोग आपण कुट्टी मशीनसाठी फाउंडेशन बनवायचं आहे त्यासाठी करणार आहेत. त्याच्यामुळे ते अजून पसरवलं नाही किंवा फेकून दिलं नाही. तर मित्रांनो, आपले हे सगळे व्हिडिओ आहेत ना हे खूप माहितीचे राहते, आपल्या सगळ्यांना आवडतात, आपला रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. त्यामुळं असंच चॅनलला सपोर्ट करा. तर बघा ह्या ज्या गोण्या आहेत या गोण्यांमध्ये रिकाम्या गोण्या आहेत, एकाच्यात नेट भरलेले आहेत. इकडं डोंगरे आहेत, त्याच्यानंतर आता परत नवीन डोंगरे खोदलेले ते आहेत. जसं मी तुम्हाला म्हणलं हा आपला गावठी लसूण, याचा आपण व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला आहे, तो गावठी लसूण आहे. बघा हे पाहत आहेत कुटी मशीनचं. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा,